नमस्कार मित्रांनो, 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरून 3 फेज ऑपरेशन डेल्टा डेल्टा, डेल्टा स्टार, स्टार स्टार आणि स्टार डेल्टा कसे करावे या अभ्यासात आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शनसह 3 फेज सप्लायशी कनेक्ट करणे, प्रत्येक प्रकारच्या कनेक्शनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी लाईन व्होल्टेज मोजणे, लाईन व्होल्टेज रेशिओ निश्चित करणे आणि त्याची थेरॉटिकल रेशिओ व्हॅल्यूशी तुलना करणे. चला तर ट्रान्सफॉर्मर्समधील स्टार आणि डेल्टा कनेक्शनवर चर्चा करूया. 3 फेज व्होल्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात पॉवर हाताळणीसाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत. एका 3 फेज सर्किटमधून दुसऱ्या 3 फेज सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी 3 ट्रान्सफॉर्मर्सच्या ग्रुपचे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्स जोडले जाण्याचे 4 संभाव्य मार्ग आहेत. चला तर हा अभ्यास करण्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स आणि मटेरियल्स गोळा करूया. इलेक्ट्रिशियन टूल किट, व्होल्टमीटर मूव्हिंग आयर्न 0 to 500 volts, voltmeter moving iron 0 to 300 volts, single phase step down transformer 1 kVA, iron clad triple pole switch, high rupturing capacity fuses, multimeter, battery, voltmeter moving coil type 0 to 15 volts, push button switch. प्रोसिजर: तिन्ही ट्रान्सफॉर्मर्समध्ये व्होल्टेज रेशिओ चाचणी करा. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी साइड्सना अनुक्रमे मिली ॲम्प्समध्ये A1 आणि ॲम्प्समध्ये A2 जोडून विद्युत प्रवाह मोजा. सूत्र वापरून ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ K शोधा. सर्व तिन्ही ट्रान्सफॉर्मर्समधील पोलॅरिटी टेस्ट करा. DC सप्लाय किंवा बॅटरी HT साइडला 12 व्होल्टसह पुश बटन स्विच आणि LT साइडला 0 to 15 व्होल्ट्सच्या मूव्हिंग कॉइल व्होल्टमीटरद्वारे कनेक्ट करा. पुश बटन स्विच दाबा. LT साइडला व्होल्टमीटरच्या पॉइंटरचे डिफ्लेक्शन पहा. जर पॉइंटर राईट डायरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट झाला तर LT टर्मिनल्सवर केलेले व्होल्टमीटर कनेक्शन बदला आणि LT टर्मिनल्सवर केलेली मार्किंग्स बदला. आता पुश बटन स्विच पुन्हा एकदा दाबा आणि व्होल्टमीटर राईट डायरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होत असल्याचे पहा. U, V आणि W या अक्षराने ट्रान्सफॉर्मर्स ओळखा. चित्रात दाखवल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर U ची प्रायमरी साइड आणि सेकंडरी साइड अनुक्रमे U1 आणि U2, V1 आणि V2 ट्रान्सफॉर्मर V साठी आणि W1 आणि W2 ट्रान्सफॉर्मर W साठी असू द्या. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे प्रत्येक ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी साइड्सच्या स्टार्टिंग आणि एंडिंग टर्मिनल्सना नाव द्या. जसे की स्टार्टिंग आणि एंडिंग वाइंडिंग्स अनुक्रमे 1.1 आणि 1.2 आहेत आणि सेकंडरी वाइंडिंग्सचे स्टार्टिंग आणि एंडिंग टर्मिनल्स अनुक्रमे 2.1 आणि 2.2 आहेत. स्टार कनेक्शनमध्ये कनेक्ट करण्यासाठी प्रायमरी वाइंडिंगची कोणतीही 3 समान टोके एकत्र जोडा. ट्रान्सफॉर्मर U चा 1.2, ट्रान्सफॉर्मर V चा 1.2, ट्रान्सफॉर्मर W चा 1.2 एकत्र कनेक्ट करा आणि सर्किट डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे जंक्शनला 1N सूचित करणारे न्यूट्रल म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर U चे 1.1 टर्मिनल इनपुट सप्लाय L1 ला, ट्रान्सफॉर्मर V ते L2 चे 1.1 टर्मिनल आणि सर्किट डायग्राम मध्ये दर्शवल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर W ते L3 चे 1.1 टर्मिनल कनेक्ट करा. सेकंडरी वाइंडिंगची कोणतीही 3 समान टोके एकत्र जोडा. ट्रान्सफॉर्मर U चा 2.2, ट्रान्सफॉर्मर V चा 2.2, ट्रान्सफॉर्मर W चा 2.2 एकत्र कनेक्ट करा आणि सर्किट डायग्राम मध्ये दर्शवल्याप्रमाणे जंक्शनला 2N म्हणून चिन्हांकित करा.
0 to 500 वोल्ट V1 पर्यंतचे मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर्स कनेक्ट करा, ज्यामुळे प्रायमरी 1U आणि 1V आणि व्होल्टमीटर V2 मधील लाईन व्होल्टेज मोजा. 0 to 300 वोल्टच्या श्रेणीतील लाईन व्होल्टेज 2U आणि 2V मधील सेकंडरी साइड मोजण्यासाठी S1 स्विच बंद करा आणि स्टार स्टार कनेक्शन अंतर्गत टॅब्युलर कॉलम मध्ये प्रायमरी लाईन व्होल्टेज आणि सेकंडरी लाईन व्होल्टेज नोट करा. सेकंडरी लाईन व्होल्टेज आणि प्रायमरी लाईन व्होल्टेजचा रेशिओ काढा. थेरॉटिकल व्हॅल्यूजसह व्हॅल्यूजची तुलना करा. ट्रान्सफॉर्मर के चा रेशिओ V2 भागिले V1 इतका आहे. स्टार डेल्टा कनेक्शन मध्ये कनेक्ट करण्यासाठी प्रायमरी वाइंडिंगची कोणतीही 3 समान टोके एकत्र जोडा. ट्रान्सफॉर्मर U चा 1.2, ट्रान्सफॉर्मर V चा 1.2, ट्रान्सफॉर्मर W चा 1.2 एकत्र कनेक्ट करा आणि सर्किट डायग्राम मध्ये दर्शवल्याप्रमाणे जंक्शन 1N न्यूट्रल म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर U चे 1.1 टर्मिनल इनपुट सप्लाय L1 ला, ट्रान्सफॉर्मर V ते L2 चे 1.1 टर्मिनल आणि सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे W ते L3 चे 1.1 टर्मिनल सोबत कनेक्ट करा. सेकंडरी वाइंडिंगचे डिससिमिलर टर्मिनल्स कनेक्ट करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 2.1 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 2.2 सह कनेक्ट करा आणि 2U म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 2.2 ला ट्रान्सफॉर्मर V च्या 2.1 सह कनेक्ट करा आणि 2V म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर V च्या टर्मिनल 2.2 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 2.1 सह कनेक्ट करा आणि 2W म्हणून चिन्हांकित करा. 1U आणि 1V च्या समांतर 0 to 500 वोल्टचे व्होल्टमीटर V1 आणि 0 to 300 वोल्टचे व्होल्टमीटर V2 अनुक्रमे 2U आणि 2V च्या समांतर कनेक्ट करा. S1 स्विच बंद करा आणि स्टार डेल्टा कनेक्शन अंतर्गत टॅब्युलर कॉलम मध्ये प्रायमरी लाईन व्होल्टेज आणि सेकंडरी लाईन व्होल्टेज नोट करा. सेकंडरी लाईन व्होल्टेज आणि प्रायमरी लाईन व्होल्टेजचे रेशिओ काढा. थेरॉटिकल व्हॅल्यूजसह व्हॅल्यूजची तुलना करा. ट्रान्सफॉर्मर के चा रेशिओ V2 भागिले V1 इतका आहे. डेल्टा डेल्टा कनेक्शन जोडण्यासाठी प्रायमरी वाइंडिंगचे डिससिमिलर टर्मिनल्स कनेक्ट करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 1.1 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 1.2 सह कनेक्ट करा आणि 1U म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 1.2 ला आणि ट्रान्सफॉर्मर V च्या 1.1 सह कनेक्ट करा आणि 1V म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर V च्या टर्मिनल 1.2 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 1.1 सह कनेक्ट करा आणि 1W म्हणून चिन्हांकित करा. सेकंडरी वाइंडिंगचे डिससिमिलर टर्मिनल्स कनेक्ट करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 2.1 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 2.2 सह कनेक्ट करा आणि 2U म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 2.2 ला ट्रान्सफॉर्मर V च्या 2.1 सह कनेक्ट करा आणि 2V म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर V च्या टर्मिनल 2.2 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 2.1 सह कनेक्ट करा आणि 2W म्हणून चिन्हांकित करा. 1U आणि 1V च्या समांतर 0 to 500 वोल्टचे व्होल्टमीटर V1 आणि 2U आणि 2V च्या समांतर 0 to 300 वोल्टचे व्होल्टमीटर V2 कनेक्ट करा. S1 स्विच बंद करा आणि डेल्टा डेल्टा कनेक्शन अंतर्गत टॅब्युलर कॉलम मध्ये प्रायमरी लाईन व्होल्टेज आणि सेकंडरी लाईन व्होल्टेज नोट करा. सेकंडरी लाईन व्होल्टेज आणि प्रायमरी लाईन व्होल्टेजचा रेशिओ काढा. थेरॉटिकल व्हॅल्यूजसह व्हॅल्यूजची तुलना करा. ट्रान्सफॉर्मर के चा रेशिओ V2 भागिले V1 इतका आहे. डेल्टा स्टार कनेक्शन मध्ये जोडण्यासाठी
प्रायमरी वाइंडिंगचे डिसिमिलर टर्मिनल्स कनेक्ट करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 1.1 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 1.2 सह कनेक्ट करा आणि 1U म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर U च्या टर्मिनल 1.2 ला ट्रान्सफॉर्मर V च्या 1.1 सह कनेक्ट करा आणि 1V म्हणून चिन्हांकित करा. ट्रान्सफॉर्मर V च्या टर्मिनल 1.2 ला ट्रान्सफॉर्मर W च्या 1.1 सह कनेक्ट करा आणि 1W म्हणून चिन्हांकित करा. सेकंडरी वाइंडिंगची कोणतीही 3 समान टोके एकत्र जोडा. ट्रान्सफॉर्मर U चा 2.2, ट्रान्सफॉर्मर V चा 2.2, ट्रान्सफॉर्मर W चा 2.2 एकत्र कनेक्ट करा आणि सर्किट डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे जंक्शन 2N म्हणून चिन्हांकित करा. 1U आणि 1V च्या समांतर 0 to 500 व्होल्टचे व्होल्टमीटर V1 आणि 2U आणि 2V च्या समांतर 0 to 300 व्होल्टचे व्होल्टमीटर V2 कनेक्ट करा. S1 स्विच बंद करा आणि डेल्टा स्टार कनेक्शन अंतर्गत टॅब्युलर कॉलम मध्ये प्रायमरी लाईन व्होल्टेज आणि सेकंडरी लाईन व्होल्टेज नोट करा. सेकंडरी लाईन व्होल्टेज आणि प्रायमरी लाईन व्होल्टेजचा रेशिओ काढा. थेरॉटिकल व्हॅल्यूजसह व्हॅल्यूजची तुलना करा. ट्रान्सफॉर्मर K चा रेशिओ V2 भागिले V1 इतका आहे. जर एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 6 सेकंडरी टर्मिनल्ससह उपलब्ध असेल तर खालील टर्मिनल मार्किंगसह वरील कार्यांमध्ये दिलेल्या प्रोसिजरचे अनुसरण करा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. विविध प्रकारच्या प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शनसह 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 3 फेज सप्लायशी कनेक्ट करणे, प्रत्येक प्रकारच्या कनेक्शनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी लाईन व्होल्टेज मोजणे, लाईन व्होल्टेज रेशिओ निश्चित करणे आणि त्याची थेरॉटिकल रेशिओ व्हॅल्यूशी तुलना करणे. हे 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरून 3 फेज ऑपरेशन डेल्टा डेल्टा, डेल्टा स्टार, स्टार स्टार आणि स्टार डेल्टा कसे करावे यावरील व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रात.